हॅलो नमस्कार, कशात सगळेजण। तर आता तुम्हाला दिसत असेल की मी केक कापते आहे, पण ॲक्च्युली हा केक नसून वेगळं काहीतरी आहे। आणि हे नेमकं आहे काय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर आम्ही मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गावी गेलो होतो आणि येते वेळेस माझ्या सासूबाईंनी छान अशा कच्च्या काजूंचे गर दिलेले आहेत। आणि हे कच्च्या काजूंचे जे गर आहेत ते छान असे चिरून ते काढून ते सुकवून दिलेले आहेत। आणि हे जे सुकवलेले गर आहेत हे चांगले 1-1.5 महिन्यापर्यंत टिकतात। आणि हा जो कच्चा काजू आहे ना तो जेव्हा फ्रेश आपण बनवतो त्याची भाजी इतकी छान होते ना। पण आपण जर बाहेर वगैरे राहत असू तर हा एक चांगला ऑप्शन आहे। ते गर काढायचे, छान असे सुकवायचे आणि ते 1-1.5 महिनाभर चांगले टिकतात। सो अशा पद्धतीने सुद्धा हा गर आपण वापरू शकतो। पण इथे तुम्हाला थोडंसं काळपट भाग वगैरे दिसत असेल या गरांमध्ये, तर तो आहे ॲक्च्युली चीक। कारण कच्च्या काजूमध्ये खूप सारा चीक असतो। तो चीक चुकून जरी आपल्या हाताला किंवा अंगाला लागला तर तिथं साल जातं, एवढा तो म्हणजे डेंजर असतो चीक। आणि हा चीक आपल्याला खाताना सुद्धा घशामध्ये लागतो। त्यामुळे जेव्हा आपण ह्या काजूच्या गरांची भाजी बनवतो किंवा ते यूज करतो तेव्हा ते छान असे गरम पाण्यातून काढून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यामधला जो चीक आहे तो पूर्णपणे निघून जाईल। तरी ते गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं, त्याच्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आणि हे जे काजूचे गर आहेत ते त्याच्यामध्ये टाकून घेतले। आता जसजसं हे पाणी उकळेल ना तसतसा या काजू गरांमधला जो चीक आहे तो बाहेर निघून त्या पाण्यामध्ये येईल। इथे बघू शकता तुम्ही, जसजसं पाणी उकळत आहे तसं वरती फेस येतोय आणि तोच आहे ॲक्च्युली चीक। आता हे पाणी थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की पाणी पूर्णपणे व्हाईट झालेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण काजूचा चीक आलेला आहे। आता या पाण्याला जर तुम्ही वरच्यावर हात लावून बघितलं ना तर पूर्ण ते पाणी चिकट लागतं। तर हे पाणी काढून घेऊयात आणि गर बाजूला ठेवूयात। आता जे तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितलं होतात ना, मी काहीतरी केक सारखं काहीतरी बनवलं होतं, ते नेमकं काय आणि कसं बनवलं हे तुम्हाला दाखवते। तर इथे एका बाउलमध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसनचं पीठ घेतलं, ते छान असं मिक्स करून घेतलं। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं, 1-2 चमचे लाल तिखट टाकलं, तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता। चिमूटभर हिंग टाकला, अर्धा चमचा हळद टाकली, अर्धा चमचा धनेपूड टाकली आणि थोडंसं जिरं हातावरती घेऊन ते थोडंसं क्रश करून त्याच्यामध्ये टाकलं। आता हे सगळे जिन्नस मी मस्त असे मिक्स करून घेतले। व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचं एक छान असं स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर इथे बघा, एक छान असं सरसरीत असं बॅटर मी बनवून घेतलेलं आहे। अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची, जास्तही पातळ किंवा जास्तही दाट असं करायचं नाही। आता ह्याच्यामध्ये जे काजूचे गर आपण उकळवून घेतलेले होते ते पूर्णपणे टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा आपल्याला टाकून घ्यायची आहे। तर हा कच्चा काजू जो आहे ना तो या पदार्थातील मेन इन्ग्रेडियंट आहे। आणि हा जो आपण पदार्थ बनवत आहोत ना, हा कच्च्या काजूशिवाय अपूर्ण आहे। कच्च्या काजूचा जो एक वेगळी टेस्ट असते ना ती याच्यामध्ये पूर्णपणे उतरते आणि ही जी डिश आहे ना खूप भारी लागते। तर इथे एका बाउलमध्ये ना 1 चमचाभर मी तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर पाणी घालून ते छान असं मिक्स करून घेतलं। तर याच्यामुळे काय होईल, आपला जो पदार्थ बनवणार आहोत आपण त्याला थोडासा स्पंजीनेस येईल। याला जास्तही स्पंजीनेस येत नाही आणि यायला पण नको पाहिजेत, कारण मग त्याची टेस्ट वेगळी होते यासाठी। तर आता हे मिश्रण त्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलं आणि इथे मी केकचा टीन तयार करून घेतलेला आहे, म्हणजे जो आपण पदार्थ बनवणार आहोत ना त्याच्यासाठी हा टीन तयार करून घेतलेला आहे। एक बटर पेपर खाली टाकून त्याला थोडंसं ऑइल लावून घेतलेलं आहे। आता हे जे बॅटर बनवलेलं आहे ना आपण, याच्यामध्ये 1 चिमूटभर मी खायचा सोडा टाकलेला आहे आणि थोडीशी बेकिंग पावडर टाकलेली आहे। तुम्ही फक्त खायचा सोडा टाकू शकता। आणि हे जे बॅटर बनवलेलं आहे आपण ते या डब्यामध्ये छान असं काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं असं टॅप करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामधील जे हवा आहे, बबल्स आहेत ते बाहेर निघून जावेत। आणि इकडे मी एक चुकी केली, ती म्हणजे मी गॅसवरती पाणी ठेवलं आणि व्हिडिओ बनवण्याच्या नादात हे मी विसरूनच गेले की हे आपल्याला सुख वाफवून घ्यायचं असतं। म्हणजे जशा पद्धतीने आपण एखादा केक वाफवून घेतो ना तशा पद्धतीने ॲक्च्युली हे जे मी हा जो पदार्थ मी बनवत आहे ना तो चुलीवरती बनवला जातो आणि त्याची जी चुलीवरची जी टेस्ट आहे ना ती एक वेगळीच टेस्ट असते। आणि हा जो पदार्थ आहे तो चुलीवर बनवत असताना ना खालून जाळ करतात लाकडांचा आणि वरती ना जी आपली गोवरी असते ना, गोवऱ्या किंवा शेण असं म्हणतात ना, तर ती वरती पेटवून ठेवली जाते, जेणेकरून खालून पण त्याला छान अशी हीट लागावी आणि वरून सुद्धा त्याला छान अशी हीट लागावी यासाठी। तर मी थोडा वेळ ना हा केक कुकरमध्ये ठेवला पाणी टाकून आणि थोड्या वेळानंतर माझ्या लक्षात आलं की अरे हे तर आपल्याला सुकं तापवायचं होतं। जसं की एका कढईमध्ये मीठ टाकून त्याच्यावरती स्टँड ठेवून मी पुन्हा तो केकचा जो डबा आहे किंवा त्या पदार्थाचा जो डबा आहे तो त्याच्यावरती मी ठेवलेला आहे।
तरी ते बघू शकता ही एक मी चुकी केली, पण एवढा काही प्रॉब्लेम झाला नाही कारण मी ते पटकन काढून घेतलं आणि पटकन गॅसवरती ठेवलं. आणि ते बघू शकता ऑलमोस्ट हा पदार्थ आपला रेडी आहे. आणि तुम्हाला दिसत असेल केकसारखं थोडंसं वाटतं, पण हा केक नाही आहे बरं का. हा आहे आमच्याकडे याला उंडा, काजूचा उंडा असं म्हटलं जातं. तर जर बनवत असतील तुमच्याकडे तर तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात हे प्लीज कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर हा जो बटर पेपर लावलेला होता ना तो पूर्णपणे असा व्यवस्थित काढून घेऊया. आणि बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट असा हा उंडा बनून तयार झालेला आहे. अजिबात तुटला फुटला नाही आहे किंवा विस्कटला नाही आहे, अगदी हवा तसा टेक्स्चरमध्ये हा निघालेला आहे. आणि आता हा कट करून बघूया. याच्यामध्ये ना मध्ये मध्ये काजूचे गर जे दिसतात ना, वा, असं वाटतं की कधी कट करावा आणि पटकन असं तोंडात घालावं. सो इथे बघू शकता तुम्ही इझिली असा कट होतोय, अजिबात तो तुटून पडत नाहीये किंवा विस्कटून पडत नाहीये. आणि मध्ये मध्ये काजूचे गर दिसतात बघा ना, वा, जसं तोंडाला पाणी सुटतं. पण हा जो गॅसवरती बनवलेला आहे ना त्याच्यापेक्षा चुलीवरती जो बनवलेला असतो ना त्याची टेस्ट वेगळीच असते. तर तुम्हाला हा काजूचा उंडा कसा वाटला हे प्लीज कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जाता जाता सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका बरं का. आणि हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तर चला तर मग आता जो बनवलेला आहे तो पटकन खाऊन घ्या. आ करा आ.